अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत. खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे. खरंच त्यानंतर अमित शहानी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे. त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी. त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं. आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं. आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही कुठे. हे भाकीत नाही, सत्य आहे. राजकारणामध्ये चढउतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आल्या आणि गेल्या या देशात आणि जगामध्ये. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे. अमित शहा म्हणजे काय सर्वेसर्वा नाही आहेत, लोकशाहीचे मालक नाही आहेत. जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो.